this coverage of Maharashtra News. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमोल भैया कीर्तिकर इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं जोरदार त्यांचं अभिषेक करून स्वागत केलं जात आहे. श्री अमोल भैया कीर्तिकर उपस्थित झालेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आज इलेक्शन कार्यालय का उद्घाटन किया गया। अमोल गजानन कीर्तिकर जी जो लोकसभा चुनाव के कैंडिडेट हैं शिवसेना उद्योग बाला साहब ठाकरे पार्टी से। कार्यालय के उद्घाटन में आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी और कांग्रेस के नेता और कार्यकर्ता नजर आए। ये कार्यालय अंधेरी वेस्ट के डीएन नगर में शुरू किया गया है। आम्ही कंपाऊंड या ठिकाणी वाढवला। सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि आज साईच्या विधानसभा ज्या आहेत त्याच्यापैकी आज अंधेरी पश्चिम विधानसभेचा मध्यवर्ती कार्यालय आहे त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या ऑफिसमधून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम हे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आमच्या बैठका होतील आणि उर्वरित काळामध्ये प्रचार कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने आपल्याला मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जायचं याचा सर्व आम्ही या ठिकाणी बैठकीत आढावा घेणार आहोत। अजूनही झालं नाही। आता काल परवापासून अजून एक काहीतरी वेगळं नाव चालू झालेलं असं ऐकलं, तुम्हाला पण माहितीच असेल। परंतु नक्कीच आम्ही प्रचारामध्ये नक्कीच आघाडी घेतलेली आहे। आमची महाविकास आघाडी आणि आमची प्रचारात पण आघाडी आहे आणि आमचे 2 टप्पे झालेले आहेत। ते आता तिसरा जो महत्वाचा टप्पा जो आहे अधिसूचना झाल्यानंतरचा तो सुद्धा आता आम्ही चालू करतोय। 2 मे रोजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या आशीर्वादाने मी फॉर्म सुद्धा भरणार आहे आणि त्यावेळी सुद्धा त्यावेळेला मला आशीर्वाद देण्यासाठी सर्व या ठिकाणचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सगळे उपस्थित झाले। वंचित तुमच्या समोर ॲडव्होकेट संजय कारभार यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र अचानक त्यांची उमेदवारी रद्द करून एक मुस्लिम चेहरा समोर दिला। कसं आहे की आता शेवटी तो त्यांचा पक्ष आहे, तो पक्षाने त्यांचा काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विचार आहे। जे कोणी समोर उमेदवार होतील त्यांच्या समोर 2 हात करून लढण्याची आमची सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची तयारी आहे। महायुतीकडून रवींद्र वायकर यांच्या नावाची देखील चर्चा आहे। रवींद्र वायकर हे एकीकडे तुमचे सहकारी होते, मात्र आता ते तुमच्या समोर उभे आहेत। नक्कीच उत्तर पश्चिम जिल्हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नक्कीच महाविकास आघाडीचा बोलबाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच ते मताच्या माध्यमातून दाखवू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना सदाभाऊ खोत यांनी म्हटलेले आहे की ईडीची कारवाईची गती वाढवा। तुम्हाला त्यापूर्वी 2 वेळा ईडीकडून नोटीस देखील आली होती, आता सदाभाऊ खोत यांच्याकडून कसं? बघा, ईडी हा विषय आणि सीबीआय विषय ज्यावेळेला आपण लोकांमध्ये काढतो तर लोक त्याच्याकडे हास्यास्पद बघतात। आता हे सरकारने ठरवायचं आहे की हास्यास्पद जे ठरवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून आपली स्वतःची हे उचलून घ्यायची आहे की काय करायचं। शेवटी कसं आहे की एखादी गोष्ट जर का त्याच्यामधलं जर का सोर्स हे काढायचा असेल तर क्रिमिनल अँगल त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी केली पाहिजे। ते न करता क्रिमिनल ऍक्टच्या अंडर काय करतात कारवाई, कारण त्याच्यामध्ये त्यांचे 6 महिने 8 महिने 9 महिने जेलमध्ये जातात, बाकी काहीच नाही याच्यामध्ये। वैचारिक वारसा आहोत असं म्हणणारे शिंदेचे नेते जेव्हा शाहू महाराज हे वारस नाहीत असं सांगतात, भूमिका नाही। नक्कीच 100% आता तुम्ही तुमच्या प्रश्नावरच उत्तर दिलं आहे। झाले तर उद्या मोदी शाह सत्तेत आल्यावर कामं होतील असं सांगताना उदाहरण म्हणून ते म्हणाले की जर उद्या टाटांनी नाही ऐकलं मोदी शहांनी एक फोन केल्यावर ते लगेच सरळ होते असं विधान करून अजित पवारांनी नाव आता मला असं वाटतं की मोदीजींनी 70,000 करोडचा घोटाळा त्यांचा काढला होता आणि नंतर 20 दिवसाच्या आत त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बाजूला बसवलं। तर ह्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे की ते बोलतात एक आणि करतात एक, आणि मला असं वाटतं ह्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळा उद्देश असावा।
प्रमुख विरोधी पक्ष जो आहे महायुती उमेदवार वाटतं लढाई सोपी कळलं ना? प्रमुख विरोधी पक्ष जो आहे महायुती त्याचा अजून उमेदवार दिलेला नाही तर लढाई सोपी वाटते. नाही, लढाईच असते, लढाई कधीच सोपी नसते. पण नक्कीच या ठिकाणी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीची लढत देऊ आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या या ठिकाणी होणार आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की संजय राऊत असं म्हणतोय की शिवसेना शिंदे गट नाही, शिंदे फडणवीस गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही, राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार गट आहे असं संजय राऊत म्हणतात. नक्की तसंच आहे ते, कारण ओरिजिनल शिवसेना इथे आहे आणि ओरिजिनल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांबरोबर आहे, त्यामुळे ते म्हणाले ते योग्यच म्हणाले. थँक्यू.